साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आले तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी आधीचे पार्ट ऐकून घ्या आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सुरुवात करते. तुझ्या सवे सारे हवे भाग 40. तिच्याकडे पाहत असतानाच श्रीरामला एक क्षणाला काही आठवूनच हसू आलं. त्याने मान हलवली. काय असं हसतो का आहेस? काय झालं? काही नाही, तो म्हणाला. काही नाही म्हणजे? मग हसत का आहेस? मुग्धा म्हणाली. म्हणजे काही नाही ग. तिच्या बोटात आपली बोटं गुंफून त्याने तिच्या हातावर अलगद ओठ टेकवले आणि पुन्हा त्याचं ते गूढ हास्य आणखी गडद होत गेलं. तेव्हा मात्र मुग्धाला आता जाणून घेणं महत्त्वाचं वाटू लागलेलं. हसत का आहे? सांग ना मला आता. नेहमीच असा गूढ हसत असतोस तू. तुझ्या मनात काय चाललंय समजूही देत नाहीस. आधीही तसाच होतास आणि आताही तसाच आहेस. बोल आता. मुग्धा आता खोदूनच विचारत होती. बोल आता. मुग्धा आता खोदूनच विचारत होती. मग माझ्या डोळ्यात बघून बघ, कळतोय का मी ते? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. नाही कळत मला काही. तू सांग, का हसत होतास? काही नाही, आठवलं काहीतरी सहज. काय पण? तेच, ते दुबईतले दिवस. किती वेडेपणा करत असायचीस तू, आठवतंय का काही? तुला दुबईतून इकडे भारतात यायचं नव्हतं. प्रेमात वेडी मुग्धा काहीही करायला तयार होतीस नाही. त्या माझ्या बर्थडे दिवशी मी स्वतःला थांबवलं तर किती चिडली होतीस. आणि मी पुढे गेलो असतो तर पुढे जाऊन त्रास कोणाला झाला असता. आणि म्हणून मला लगेच म्हणाली होतीस की तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? मला लग्न करायचंय तुझ्याशी. आणि काय काय आणि काय जे तू बोलायचीस ना, फ्रँकली स्पीकिंग ते मला तेव्हा बोलायची ही लाज वाटायची. आणि तू सुरू झालीस की मग थांबायचीच नाहीस. अशी होती माझी अल्लड वेडी मुग्धा. तो सांगताना आताही हसत होता आणि त्याचं तिला माझं म्हणणं सुखावून जात होतं. ते आठवून तिच्याही गालात स्माईलच आलेली. खूप त्रास झाला होता तेव्हा श्रीराम. तू ना खूप वाईट आहेस असं कोण करतं रे? म्हणून प्राचीला तुझी होणारी बायको म्हणून सांगितलंस. माझ्या मनाचा विचार तरी केला होतास का? ती बारीक तोंड करत म्हणाली. अन मला नव्हता का झाला त्रास? तुला माझ्यापासून दूर करताना तू गेली आणि माझी अवस्था तर जलबीन मछलीच होती, माहितीये? पण कोणाला सांगणार होतो? श्रीराम, मला आधी सांग. तुझ्या बर्थडेला तू खूप अस्वस्थ होतास. आपण फिरून आल्यानंतर गॅलरीमध्ये सतत कोणाला तरी फोन लावत होतास. ते का? मला काहीच सांगत नसायचास. मला फार वाईट वाटायचं, माहितीये? आता तरी सांग, कोणाला फोन लावत होतास त्या दिवशी? का होतास इतका अपसेट, तेही तुझा बर्थडे असून? तिने विचारलं तसा तो उठून बसला. अगं, ते घरच्यांना कॉल लावत होतो. आई बाबा आणि घरचे बोलत नव्हते ना. मी जबरदस्तीने म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध आर्मीमध्ये आलो. त्यांना न सांगताच अचानक ती मिशन जॉईन केली होती. मग सगळेच खूप चिडले होते माझ्यावर. बोलतच नव्हते माझ्याशी. त्या दिवशी खूप आठवण येत होती ग सर्वांची. माझा बर्थडे होता पण त्यांच्याशिवाय कोणाचा कॉल नाही की काही नाही. खूप खूप मिस करत होतो मी सर्वांना. म्हणून बाबा आणि श्रवणदादाला कॉल करत होतो पण ते रागावलेले उचलत नव्हते. म्हणून तर लग्न करू शकत नव्हतो मी तुझ्याशी. आणि मी तरी फार मोठा होतो का तेव्हा लग्न करायला? त्यांना तिकडं जाऊन मनवायचं होतं. हॉटेलचा बिझनेस स्टार्ट करायचा होता. खूप सारे प्लॅन्स होते माझे. म्हणून तर नाही यार श्रीराम. म्हणजे मला वाटत होतं मीच एकटी आहे पण तू सुद्धा एकटा होतास ना तेव्हा. आणि तुझं सगळं कुटुंब असूनही. हाऊ सॅड. आणि त्याचमध्ये माझ्याकडून त्या रात्री जरा जास्त झालं मुग्धा. मी वाहावत गेलो.
ते बरं की मी लवकर स्वतःला थांबवलं, नाही तर तुला हर्ट करून मला किती गिल्टमध्ये राहावं लागलं असतं याची कल्पनाही नाही करवत. आणि मग तर मीही तुला सोडू शकलोच नसतो. पण मग तू स्वतःच्या पायावर कशी उभी राहिली असतीस सांग बरं. एखाद्याला आधार देणं चांगलं असतं मुग्धा, पण तो आधार तात्पुरत्या स्वरूपाचा नसावा, तर कायम स्वरूपी असावा. असा आधार काय कामाचा जो समोरच्या व्यक्तीला आपल्यावर डिपेंडंट ठेवेल. हेच म्हणून तू बेस्ट आहेस श्रीराम, बेस्ट पर्सन इन धिस वर्ल्ड. आणि मला तुला हरवायचं नव्हतं. वेळोवेळी अविश्वासाने पोळलेल्या या मुग्धाला हा श्रीराम कायम हवा होता. ती त्याच्या गालाला हात लावत म्हणाली, हो मग झालं ना, आता सगळं छान तर आहे, आहे ना? पण तरीही का रे बोलला नाहीस मला? का मोकळं केलं नाही स्वतःला? मला सांगू शकत होतास ना रे तू. सगळं एकट्याने सहन करायचं होतं का तुला? मला आवडलं असतं, तो अधिकार तू मला दिला असतास तर. पण आता असं नाही चालणार. हा सगळं बोलायचं तू माझ्याशी. आता बायको आहे मी तुझी, ती हक्क दाखवत म्हणाली. हो माझी बायको आहे, लक्षात हं आता माझ्या ते, म्हणत तिला बेडवर ओढत तो तिच्या जवळ जा, तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. पण तेव्हाही हे सगळं बोललं असतास तरी चाललं असतं मला श्रीराम, ती बारीक तोंड करत म्हणाली. अगं ऐकण्याच्या मनस्थितीत होतीस का तू? मी समजावलं असतं तू ऐकली असतीस? आठव, ऐकणं काय असतं त्याच्याही पलीकडे गेली होतीस तू. मला कळत होतं ते, आणि म्हणून मी असा वागलो. नाईलाजाने मुग्धा, पण चांगलंच झालं ना. आज माझी बायको एक जबाबदार IPS ऑफिसर आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ हर, म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केलं आणि बेडवर आडवा होत तिला मिठीत घेतलं. तीही त्याच्या छातीवर निवांत डोकं ठेवून पडली होती. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता आणि त्या क्षणाला मुग्धाला त्याच्या मिठीत खूप सेफ आणि भारी वाटत होतं. एका वेगळ्या श्रीरामला ती आता नव्याने भेटत होती. श्रीरामचं असं सोबत असणं हेच तिच्यासाठी खूप स्वप्नवत होतं. आणि त्याच्या या सहवासात प्रत्येक क्षणाला मोहरणारी ती त्याच्या उबदार मिठीत जाताच निश्चिंतपणे गाढ झोपी गेली. श्रीरामचाही काही वेळाने डोळा लागला असावा. बरोबर 8:30च्या दरम्यान वेटर त्यांचं जेवण घेऊन आला. डोरबेल वाजली आणि दोघेही झोपेतून जागे झाले. वेट, जेवण असेल, मी पाहतो, म्हणत श्रीराम दार उघडायला गेला आणि ती वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. रात्रीचं जेवण आलेलं. वेटर ते जेवण देऊन निघून गेला. दोघांनीही फ्रेश होऊन ते आलेलं गरमागरम जेवण एन्जॉय करायला घेतलं. थंड हवेचं ठिकाण असल्याने रात्रीची थंडी जाणवू लागलेली. जेवण होताच मुग्धा बाहेर असलेल्या गॅलरीमध्ये आली होती. अंगामध्ये भरलेल्या हुडहुडीने तिने तिचे सगळं अंग अखडून घेतलेलं आणि हाताची घडी घालून थंडीला प्रतिकार करायचा प्रयत्न करत होती. तोच श्रीरामने पाठीमागून येत सोबत आणलेल्या ब्लँकेटमध्ये तिला गुंडाळून घेतलं. नकळत त्याच्याकडे तिची नजर गेलीच. त्याच्याकडे पाहत तिनं गोड स्मित केलं आणि क्षणभर तिला वाटलं याला कसं कळत असेल मला काय हवंय. पुढच्या क्षणाला त्याच्या गालावर तिने किस केला. त्यानेही न राहून तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि काही क्षण ते तिथेच त्या उबदार ब्लँकेटमध्ये एकमेकांची सोबत एन्जॉय करत राहिले. झोप आल्याचं जाणवताच दोघंही आत निघून आले आणि एकमेकांच्या मिठीत शिरून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे केम्प्टी वॉटरफॉलला जाण्यासाठी सकाळी 8:30ला उठून श्रीरामने आवरून ठेवलेलं. मुग्धा त्याच्या नंतर उठलेली आणि आवरायला बाथरूममध्ये गेली होती. जेव्हा ती आली तेव्हा श्रीराम मोबाईलमध्येच आजूबाजूची ठिकाणं पाहून घेत होता. केस सुकवणारी मुग्धा केस झटकत असताना नेमकंच तिच्या केसांचं पाणी त्याच्या अंगावर उडलं तसं त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. नुकतीच आंघोळ करून आलेली आणि मोकळे केस सोडलेली मुग्धा पाहून त्याला राहावलंच नाही. त्याने मोबाईल साईडला ठेवला आणि तिला हाताला धरून ओढत बेडवर आला.
काय करतोय श्रीराम? आवरू दे ना, जायचंय ना आपल्याला, ती हसत म्हणाली. हो, जाणार तर आहोतच. तिचा चेहरा न्याहाळताना एकाएकी तिच्या जवळ जात तो तिच्यात हरवू लागला. ती काही वेळ त्याच्या मिठीत हरवलेली. चहा आणि नाश्ता आल्यानं डोरबेल वाजली तसे दोघं भानावर आले. बघतो मी, म्हणत तो गोड हसत उठला. तीही उठून केस नीट करू लागली. श्रीरामने आत नाश्ता घेतल्याचं ती पाहत होती. हे क्षण श्रीराम सोबत तर एन्जॉय करत होती ती, पण तिचं मन का भरत नव्हतं हे काही तिला समजत नव्हतं. का बॅक ऑफ द माइंड काही चाललेलं तिच्या. पटकन आवरून गरम कपडे घालून ती तयार झाली तोवर श्रीरामने नाश्ताही सर्व केला होता. ती येताच तिच्या समोर नाश्त्याची डिश पकडली. ही घे. तिनेही ती घेतली, पण मनातून क्षणभर तिला तरीही वाईटच वाटून गेलं. हे असं कायम थोडीच असेल. तो जाईल त्यानंतर काय करणार मी? त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण जगायचा असं जरी मी ठरवत असेल तरीही तो असं काही ना काहीतरी माझ्यासाठी करत राहतो आणि मला मनात काहीतरी सलत राहत आहे. तो काही दिवसांनी जाईल असं का मनात येत आहे? खा ना. काय झालं मुग्धा? कसला विचार करत आहेस? जायचंय ना आपल्याला वॉटरफॉलला. हो, ती म्हणाली आणि तिने फर्स्ट बाईट खाल्ला, पण अगदीच शांत होत. काय झालं, मी भरवू का? तो हसत नॉर्मलीच म्हणाला, पण त्याच्या या बोलण्याने तिचे डोळे भरले. तिने पटकन प्लेट साईडला ठेवली आणि त्याच्या जवळ जात त्याला बिलगली. हे मुग्धा, काय हे? काय झालं? तो तिला घट्ट मिठीत घेत तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत विचारू लागला. तू जाणार म्हटलं की वाईट वाटतंय श्रीराम. अगं आता कुठे चाललोय मी? पण जाशीलच ना. हे बघ, जेव्हा जाईल तेव्हा जाईन, पण आत्ता तर सोबत आहे ना. मग सोबत आहे ते क्षण जगून घेऊयात. हो, तसंच ठरवलंय मी, पण मला नाही माहीत जमेल का. खूप आवडतोस तू मला श्रीराम. काय एवढा चांगला आहेस तू. यावर त्याने काहीच न बोलता तिला फक्त मिठीत घेतलं आणि तिच्या पाठीवर हात फिरवत राहिला. काही क्षण यात गेले असतील. नाश्ता तसाच राहिलेला. मुग्धा, जायचंय ना आपल्याला का कॅन्सल करायचं? कॅन्सल का म्हणून? ती बाजूला होत म्हणाली. अगं असं बसलो तर कसं होणार सगळं. चल नाश्ता तर करून घे बरं पटकन. ओके, घेते, म्हणत ती भरभर नाश्ता करू लागली. हळू, अगं हळू, मला सवय आहे, म्हणत ती नेहमीसारखी भरभर खात होती आणि आता मात्र त्याला तिचं हसू येत होतं. अखेर व्हॅनमधून ठरल्याप्रमाणे ते केम्प्टी वॉटरफॉलला जायला निघाले. जातानाही अप्रतिम निसर्ग सौंदर्य दोघंही एकमेकांच्या सोबतीने नजरेत भरून घेत होते आणि अखेर त्या ठिकाणी पोहोचले. रोपवेने फॉलपर्यंत जाण्याचा मार्ग होता. थंडीचे दिवस असल्याने त्यावेळी लोक जास्त नव्हते आणि थंडी असल्याने पाण्यात उतरण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे तिथे काही वेळ थांबून पांढऱ्या शुभ्र वरून पडणाऱ्या धबधब्यासोबत दोघांनी काही फोटोज आणि सेल्फीज वगैरे घेतले आणि असं करत करत एक एक पॉईंट पाहण्यात त्यांचा दिवस जात होता. रोज 1-2 पॉईंट फिरणं व्हायचं. लाल तिबा, मसुरी लेक सारख्या जवळजवळ सगळ्याच ठिकाणी त्या 4 दिवसात दोघांनी फिरून घेतलं. हे एकमेकांसोबतच्या अविस्मरणीय क्षणांचा आस्वाद घेताना दोघंही अगदी घरची आठवणही विसरले होते आणि या सगळ्यात मुग्धाला तर पुन्हा श्रीरामचा जॉब कशा प्रकारचा आहे त्याचाही विसर पडलेला. ते 4 दिवस असे संपत आले जसे हातातून सरकन वाळू सरून जावी. खरं तर दोघांनाही तिथून जावं असं वाटतच नव्हतं. असं वाटत होतं की कालच तर आलोय. त्या रात्री जेवताना मुग्धाच्या तोंडून असंच निघून गेलं. किती पटकन संपले ना इथले दिवस श्रीराम, ती बारीक तोंड करत म्हणाली होती. म्हणत त्याने की तेव्हाची वेळ हसून मारून नेली. पण पुन्हा कधी मिशनवर जावं लागेल आणि हे क्षण पुन्हा मिळतील नाही मिळतील या विचाराने त्याने मनाशी काही ठरवलं. त्या रात्री लवकर झोपी गेले होते दोघंही, सकाळी लवकर उठायचं म्हणून. आणि सकाळचा वाजलेला अलार्म मात्र बंद करून श्रीराम पुन्हा झोपला.
पण मुग्धाला मात्र जाग आलेली. अरे उठ ना, जायचं नाही का श्रीराम, लेट होईल पुन्हा. अरे मुग्धा म्हणाली. म्हणत त्याने तिला ब्लँकेटमध्ये ओढून घेतलं आणि तिला मिठीत घेऊन झोपला. अरे असं काय करतोयस, जायचं नाहीये का? तुला जायचंय? नाही पण जावं तर लागेल. मग राहू दे, आजचा दिवस थांबू. खरंच खरंच श्रीराम? ओ श्रीराम, यू आर सो स्वीट, म्हणत ती त्याला गालावर किस करत आणखीनच बिलगली. अशा प्रकारे श्रीरामने स्वतःहून एक दिवस तिथं एक्सटेंड केलेला. मुग्धाही खूप खुश होती, जणू तिच्या मनातलं त्यानं ओळखलं होतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. पुढचा भाग या कथेतला शेवटचा भाग असेल. ऐकत रहा. तुझ्या सवे सारे हवे. कथा आवडली असेल तर प्लीज आपल्या कॉमेंट्समधून कळवा. थँक्यू सो मच.